मी स्वाती संसार या चॅनलवरती आपलं सर्वांचे स्वागत करते। आपण आज वैभवलक्ष्मी या व्रताची पूजा कशी मांडावी याबद्दल या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। हे व्रत जर शुक्रवारी केले जाते। हे व्रत 11 किंवा 21 शुक्रवारी सलग करावे। या व्रतामुळे घरात सुख, शांती, समाधान आणि वैभव येते। हे व्रत करताना पूर्ण भक्तिभावाने हे व्रत करावे। हे व्रत पूजेची मांडणी करताना पहिल्यांदा पाठ स्वच्छ धुवून घ्यावा आणि त्यावरती लाल रंगाचे वस्त्र अंथरवावे। कलश हा पाण्याने भरून घ्यावा आणि त्यावरती अष्टदिशांना हळदी कुंकू हे लावून घ्यावे। तांब्यामध्ये हळद कुंकू वाहून घ्यावे आणि त्यामध्ये 1 रुपयाचे नाणं आणि सुपारी टाकून घ्यावी। त्यावरती बरोबर मधोमध तांदळाची छोटीशी रास करून घ्यावी आणि त्याच्यावरती एक छोटंसं होल करून त्याच्यामध्ये आपण हळदी कुंकू वाहून घ्यावे। त्यानंतर मग तांदळाच्या रासेवरती आपण हे अष्ट नाम मोडलेले हळदी कुंकवाचा तांब्या ठेवून घ्यावा आणि त्या तांब्यावरती तांदळाने भरलेले एक वाटी ठेवावे। आपल्याकडे घरामध्ये असलेला सोन्याचं नाणं किंवा एखादा दागिना आपण त्या तांदळाच्या वाटीवरती ठेवून घ्यावे। कलशासमोर आपण एक श्रीयंत्र ठेवावे। श्रीयंत्र नसेल तर आपण या पद्धतीचा श्रीयंत्राचा फोटो पण ठेवू शकतो। कलशाच्या डाव्या बाजूला घंटा आणि उजव्या बाजूला शंख ठेवून घ्यावा। पाटावरती उजव्या बाजूस थोडे तांदूळ ठेवून त्यावर गणपती म्हणून सुपारी ठेवावी, अथवा तुमच्याकडे जर गणपतीचा प्रतिमा असेल तर आपण ती ठेवावी। गणपतीच्या डाव्या बाजूस 2 देठाची पाने घेऊन त्यावर एक नाणं ठेवावं आणि सुपारीचा एक विडा ठेवावा। आपल्याकडे लक्ष्मीचा फोटो किंवा एखादी मूर्ती असेल तर ती ठेवली तरी चालते। सोन्याच्या दागिन्याला हळदी कुंकू लावून घ्यावे। त्यानंतर देवाच्या समोर आरती समयी जसं आपल्याला हवे त्या पद्धतीने आपण ठेवू शकतो। हे वैभवलक्ष्मी मातेचे पुस्तक आणावे आणि ते पूजेमध्ये ठेवून द्यावे। त्या पुस्तकावरती हळदी कुंकू वाहून घ्यावे। वैभवलक्ष्मी माताला लाल फूल वाहून घ्यावे। लाल फुलाशिवाय ही पूजा परिपूर्ण होत नाही, त्यामुळे लाल फूल वाहावे। सर्व देवांना फुले वाहून घ्यावे। संध्याकाळी घरामध्ये दिवे लावावे आणि उंबरठ्याला हळदीचा लेप लावून लक्ष्मी मातेची पावले काढावी। तिथे फूल आणि हळद कुंकू वाहावे आणि दिवा उंबरठ्याजवळ लावावा। त्यानंतर पूजेसमोर बसून श्री वैभवलक्ष्मी माता या पुस्तकामधील कथा वाचावी, देवीची आरती करावी आणि मनोभावे प्रार्थना करून 11 किंवा 21 शुक्रवारचा संकल्प करावा आणि 11 वेळा लक्ष्मी मातेचे नामस्मरण करावे आणि श्रीयंत्राला नमस्कार करावा। श्रीयंत्र मातेला अत्यंत प्रिय आहे। त्यानंतर खिरीचा प्रसाद बनवून नैवेद्य दाखवावा। शेवटच्या शुक्रवारी उद्यापन करावे। 7 किंवा 11 सुवासिनींना खिरीचा प्रसाद म्हणून द्यावा आणि लक्ष्मी व्रताचे एक पुस्तक आणि एक फळ द्यावे आणि सुवासिनींची ओटी भरावी। या प्रकारे श्री वैभवलक्ष्मी मातेच्या व्रताची मांडणी करावी। हे व्रत मनोभावे करावे। या व्रताचे फळ निश्चित मिळते। धन्यवाद।